मागच्या रीलला 2 लाखच्या वर व्ह्यूज गेले, पण तेवढेच हेटफुल कमेंटसुद्धा आले. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की दातांमध्ये कुठल्याच प्रकारचे किडे किंवा अळ्या नसतात. जे खेडेगावात दातांमध्ये पाईप किंवा छोटीशी नळी टाकून दातांमधले किडे आणि अळ्या काढून घेतात आणि मग लोकांना दाखवतात की आता तुमचा दात बरा झालेला आहे. आणि बऱ्याच लोकांना वाटतं की ह्या किडा काढल्यामुळे आमच्या दाताचं दुखणं सुद्धा बरं झालेलं आहे, पण तसं काही होतच नसतं. आमच्या क्लिनिकमध्ये असे रोजचे पेशंट येत असतात की ज्यांनी अशा प्रकारचे उपचार घेतलेले आहे पण काहीही फरक नाही पडत. इनफॅक्ट काहींना फरक पडतो, त्याला प्लेसेबो इफेक्ट म्हणतात. म्हणजे आपण एखादी गोष्ट घेतली, म्हणजे मी तुम्हाला साखरेचे दाणे सुद्धा दिले आणि तुमचा माझ्यावर विश्वास असला की नक्की या साखरेच्या दाण्याने तुम्हाला फरक पडणार आहे, तर नक्कीच फरक पडतो. त्याच इफेक्टसारखं जेव्हा तुम्ही अशा काही पद्धतीचे उपचार घेतात ज्याच्यामध्ये कुठलं वैज्ञानिक तथ्य नसतं, तेव्हा तुम्हाला तात्पुरतं तर बरं वाटतं, पण नंतर तो जाऊन तो प्रॉब्लेम अजून वाढतो आणि दात जास्त खराब होऊन जातात. बरेचशा लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही 5 आणि 10 वर्षाआधी पूर्वी ट्रीटमेंट घेतलेली आहे अशी, आणि त्याच्यामुळे आमचा दात कायमचा बरा झाला. तर हे लक्षात घ्या, दातांचं दुखणं बरं झालं म्हणजे काय तो दात हेल्दी आहे अशातला काही भाग नसतो. तुम्ही स्वतः तुमच्या आरशामध्ये त्या दाताकडे बघा, तुम्हाला लक्षात येईल की दातामध्ये होल झालेला आहे, दात काळा पडलेला आहे आणि तुमची तिकडनं खाण्याची एफिशियन्सी बिलकुल पण नाही आहे. दाताचं कामच खाण्याचं आहे. जर तुम्ही तिथून खाऊच शकत नसाल तर मग दाताचा उपयोगच काय आहे? तर मला हेच सांगायचं आहे की असे हेटफुल कमेंट करण्यापेक्षा सायंटिफिक जे एव्हिडन्स आहे याच्यावरती लक्ष द्या. जर खरंच असं दातामध्ये कुठली अळी किंवा किडा असता तर तुम्हाला त्याची डॉक्युमेंटरी बघायला भेटली असते, तुम्हाला प्रॉपर दिसलं असतं की कशा प्रकारच्या अळ्या असतात. पण असे कुठल्याच प्रकारचं व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर किंवा कुठल्याच चॅनलवर तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला फक्त दिसणार काय, तर खेडेगावात कुठेतरी हातचालक हिने पाईपमधून छोटासा आळी पांढऱ्या रंगाची किडा किंवा अळी काढलेला आहे. तुम्हाला अजूनही जाणून घ्यायचं असेल तर तो किडा तुम्ही जर खरंच काढलेला असेल तर आमच्या क्लिनिकला घेऊन या, तेव्हा जवळपासच्या कुठल्याही रिसर्च लॅबोरेटरीमध्ये घेऊन जा आणि त्याला तपासा. हे अशा प्रकारचे किडे दातामध्ये राहतच नसतात. तर अशा तुम्हाला ह्या गोष्टीतून समजलं असेल की अशा प्रकारचे कुठले किडे नसतात. आपलं स्वास्थ्य सांभाळा. कुठले अंधश्रद्धा किंवा मिथ पसरवण्यापेक्षा सायंटिफिक एव्हिडन्स जास्त महत्त्वाचा असतो.